नमस्कार मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 करिता आपण एक नवीन सिरीज सुरू करत आहोत. PYQ सिरीज आपण सुरू करत आहोत. यामध्ये राज्यशास्त्र म्हणजेच पॉलिटी या विषयातील आजपर्यंत आलेल्या पूर्व परीक्षेमधील महत्त्वाचे प्रश्न आणि त्यावरील कोणत्या कोणत्या टॉपिकवरती कुठले प्रश्न आले आहेत त्याबद्दलची आपण एक महत्त्वपूर्ण माहिती या येणाऱ्या 7 ते 8 व्हिडिओजच्या माध्यमातून बघणार आहोत. 7 ते 8 व्हिडिओजमध्ये आपलं राज्यसेवा पूर्व परीक्षेतील राज्यशास्त्र या विषयातील संपूर्ण PYQ टॉपिक वाईज आपण बघणार आहोत. तर घटकनिहाय बघायचं झालं म्हणजे आपल्याला या 9 टॉपिक्समधून प्रश्न असतात. हे 9 टॉपिक्स तुम्ही केले तरी तुमचे पॉलिटीमधून 15पैकी 10 ते 12 प्रश्न हे इझिली सुटतील. 2 ते 3 प्रश्न असे असतात की जे कोणालाच येत नाही, त्यामुळे त्यावर जास्त फोकस करण्यापेक्षा जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्यावर जास्त फोकस करायला पाहिजे. तर घटकनिहाय विश्लेषण बघायचं म्हणजे घटना निर्मिती व वैशिष्ट्ये या टॉपिकवरती नेहमी 2 ते 3 प्रश्न असतात. मूलभूत हक्क, मार्गदर्शन तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये या टॉपिकवर 1 ते 2 प्रश्न असतात. केंद्र शासन व संसद या टॉपिकवरती 3 ते 5 प्रश्न विचारले जातात. केंद्र व राज्य संबंध यावर 1 ते 2 प्रश्न असतात. राज्य शासन व राज्य विधिमंडळ यावर 1 ते 2 प्रश्न असतात. न्यायव्यवस्थेवर 1 ते 2 प्रश्न, पंचायत राजवर 1 ते 2 प्रश्न, आयोग, लवाद आणि समित्या यावर 1 ते 2 प्रश्न आणि घटनादुरुस्तीवर 1 ते 2 प्रश्न असं हे याचं विश्लेषण असते. तर मागील प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे घटकनिहाय विश्लेषण समजते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्र शासन आणि संसद यावर प्रश्न असतात. त्यानंतर घटना निर्मिती आणि वैशिष्ट्ये, त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मूलभूत हक्क, मार्गदर्शन तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये यांच्यावर प्रश्न असतात. आणि सोबतच केंद्र व राज्य संबंध यावर सुद्धा अधिक भर दिला जातो. या व्हिडिओच्या माध्यमातून, या सिरीजच्या माध्यमातून आपण जे प्रश्न बघणार आहोत ते 2021च्या पहिलेचे आहेत, म्हणजेच कोरोना काळाच्या आधीचे आहेत. 22 आणि 23मध्ये जी परीक्षा झाली त्यांचे प्रिव्हियस इयर प्रश्न आपण एका आखरी व्हिडिओजमध्ये 1-2 व्हिडिओजच्या माध्यमातून बघणार आहोत. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घटना निर्मिती व वैशिष्ट्ये या टॉपिकवर जी मागील वर्षी प्रश्न विचारले आहेत, कशा प्रकारे विचारले आहेत आणि कुठल्या कुठल्या टॉपिकवरती आलेले आहेत याचं आपण विश्लेषण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 म्हणजे भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947वर प्रश्न आलेला आहे. तर आपल्याला हे टॉपिक लिहून ठेवायचे आहेत. तर पहिला टॉपिक आहे भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947वर प्रश्न आला आहे. संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षपदी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत. संविधान सभेची सदस्य संख्या 389च्या तुलनेने 299पर्यंत कमी झाली. वरीलपैकी कोणती विधाने आणि विधान सत्य आहे आपल्याला ओळखायचं आहे. तर भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947मध्ये संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली हे बरोबर आहे. बरोबर आहे. संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. पण बरोबर आहे. जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत. हे चूक आहे. यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद नसतात, यावर GV मालवणकर हे होते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर प्रश्न क्रमांक पहिल्याचे उत्तर असणार आहे विधान क्रमांक 3 म्हणजेच ब आणि ड बरोबर आहे. क मध्ये इथे आपल्याला GV मालवणकर पाहिजे होतं. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य कायद्याबद्दल आपण थोडक्यात बघणार आहोत, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त याचा फायदा होईल. माउंटबॅटन योजनेच्या आधारावर 5 जुलै 1947ला ब्रिटिश पार्लमेंटने संमत केलेल्या भारतीय स्वातंत्र्याचा कायदा म्हणजेच 18 जुलै 1947 रोजी हा पास झाला होता. त्याला संमती मिळाली होती. त्यानंतर या कायद्यानुसार संविधान सभेत 3 बदल करण्यात आले होते. पहिला बदल म्हणजे संविधान सभा संपूर्ण सार्वभौम बनली. दुसरा म्हणजे संविधान सभेला कायदे मंडळाचा दर्जा दिला गेला आणि त्यामध्ये घटना निर्मितीच्या वेळेस कार्य जे असतात अध्यक्षांचे ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद बघायचे
आणि कायदे मंडळाची कार्य जी असतात ते जी व्ही माळवणकर बघायचे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि यामध्ये मुस्लिम लीगचे सदस्य संविधान सभेतून बाहेर पडले होते हे आपल्याला टॉपिक लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 म्हणजे खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही. हा प्रश्न म्हणजे एक्झॅक्ट तुम्हाला डेट माहिती पाहिजे. हा फॅक्च्युअल प्रश्न आहे. त्यामुळे घटनेच्या प्रस्ताविक आणि वैशिष्ट्ये यातील जेवढे फॅक्च्युअल डेट्स आणि डाटा आहे ते तुम्हाला एका वहीवर उतरवून घ्यायचं आहे आणि त्याची जास्तीत जास्त रिव्हिजन करायची आहे. तर यामध्ये 11 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची स्थापना हे बरोबर आहे. 26 नोव्हेंबर 1949 भारतीय जनतेने संविधान स्वीकृती आणि अधिनियम करून स्वतः प्रत अर्पण केली हा बरोबर आहे. 26 जानेवारी 1950ला संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमत्व संविधानावर स्वाक्षऱ्या केला हा बरोबर आहे. यामध्ये जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांच्या ठराव म्हणजेच ऑब्जेक्शन रिझॉल्युशन आपण म्हणतो त्याबद्दल विचारलं आहे. आणि उद्दिष्टांचा ठराव हा 13 डिसेंबरला आला होता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 11 डिसेंबर इथं दिलं आहे. आत्ताच आपण बघितलं की उद्दिष्टांचा ठराव म्हणजेच ऑब्जेक्शन रिझॉल्युशन जे आहे ते 13 डिसेंबरला देण्यात आलं होतं आणि आपल्या प्रश्नामध्ये इथे 11 डिसेंबर देण्यात आलं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हा जुळत नाही, तर तुम्हाला ऑप्शन क्रमांक 1 हा टिक करायचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 म्हणजे आपल्याला भारतीय राज्यघटनेतील जे प्रारंभिक कलमे आहेत, कलम म्हणजेच 1 ते 5 पर्यंत जी कलमे आहेत त्यावर तुम्हाला प्रश्न आलेले आहेत. यामध्ये विधाने दिली आहेत. विधान अ आहे, भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 2 हे भारतीय संघराज्याचा भाग नसलेल्या भूप्रदेशाचा समावेश अथवा नवीन राज्यांमध्ये स्थापना संबंधी आहे. त्यानंतर विधान ब जे दिलं आहे अनुच्छेद 3 बद्दल की केंद्रशासित प्रदेशासह घटक राज्यांच्या स्थापनेसंबंधी अथवा त्यातील बदलासंबंधी तरतूद प्रदान करते. आणि विधान क दिलं आहे की अनुच्छेद 3 नुसार खाली असलेले विधेयक हे केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकते. वरीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. तर प्रश्न क्रमांक 3चं उत्तर असणार आहे ब आणि क. यामध्ये कलम 2 काय असणार आहे, नवीन राज्ये दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे योग्य अटी व शर्तीवर कायद्याद्वारे नवीन राज्ये संघराज्यात दाखल करून घेण्याचा अधिकार आहे. यामध्ये असं समजायचं की जेव्हा भारताने एखादा देशाकडून काही प्रदेश किंवा काही भूभाग आपल्या देशामध्ये दाखल करून घेतला आणि त्याला आपल्याला राज्य म्हणून आपल्याला दर्जा द्यायचा आहे, तर त्यानुसार कलम 2 हा लागू असेल. आणि कलम 3 म्हणजे जे एक्झिस्टिंग राज्य आहेत, जसं आपण समजू शकतो की महाराष्ट्र आहे, त्यामध्ये तुम्हाला दुसरं राज्य करायचं आहे विदर्भ, तर यासाठी कलम 3 ही कामात येत असते. त्यामध्ये अशा प्रकारे तुम्हाला कलम 2 आणि कलम 3चा जो डिफरन्स आहे तो लक्षात ठेवायचा आहे. यावर खूपदा प्रश्न आलेले आहेत. आणि नावामध्ये फेरफार किंवा सीमा किंवा राज्याचे क्षेत्र बदलवण्याचे जे अटी आणि शर्ती आहेत ते कलम 3मध्ये दिलेले आहेत, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. संबंधित राज्य विधिमंडळाचे विचार आणि मते स्वीकारण्याचे बंधन राष्ट्रपती आणि संसदेवर नसते. त्यानंतर संसद आणि राष्ट्रपती राज्यांची जी मते आणि विचार आहेत ते फेटाळू शकतात. आणि केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत संबंधित विधिमंडळाचा विचार घेण्याची गरज नसते. फॉर एक्झाम्पल आपण दिल्लीची गोष्ट करत असतो, त्यामध्ये विधिमंडळ आहे, त्यामध्ये CM काम करत असतात. CM असूनसुद्धा आपल्याला केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत त्या संबंधित विधिमंडळाचा सल्ला घेण्याची गरज नसते. संसद आपल्या मताप्रमाणे निर्णय घेऊ शकते, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 हा राज्य पुनर्रचना आयोगावर आहे. यामध्ये तुम्हाला विधाने दिली आहेत. विधान अ म्हणजे आयोगाची नियुक्ती ही डिसेंबर 1953मध्ये झाली होती. ब विधान म्हणजे आयोगाच्या प्रमुखपदी फाजल अली हे होते आणि आयोगाचे अन्य 2 सदस्य HV कामत आणि गोविंद वल्लभ पंत हे होते. आयोगाने आपला अहवाल 30 सप्टेंबर 1954 रोजी सादर केला. राज्य पुनर्रचना अधिनियम 31 ऑगस्ट 1956 रोजी मंजूर झाला. आणि विधान ई आहे, राज्य पुनर्रचना अधिनियम 1 जानेवारी 1957 रोजी अंमलात आला. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? तर प्रश्न क्रमांक 4मध्ये फक्त अ आणि ड विधाने योग्य आहेत.
हा योग्य आहे, 1953मध्ये झाली होती. आणि ड म्हणजे राज्य पुनर्रचना अधिनियम 31 ऑगस्ट 1956 रोजी मंजूर झाला होता. तर राज्य पुनर्रचना आयोग 1953बद्दल आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. याची स्थापना 1953मध्ये झाली होती आणि मंजुरी 1 जानेवारी 1957ला भेटली होती. याचे अध्यक्ष फाजल अली होते. याला आपण फाजल अली कमिशनसुद्धा म्हणतो, हे आपलं लक्षात ठेवायचं आहे. अहवाल यांनी 1955ला सादर केला होता. या आयोगाच्या आधारावर भाषिक आधारावर राज्यांची पुनर्रचना करण्यासाठी अनुकूलता दर्शवली होती. मात्र एक राज्य एक भाषा या तत्वाचा अस्वीकार केला होता, हे आपलं लक्षात ठेवायचं आहे. मागील 2022च्या परीक्षेमध्ये हा जो सेंटेन्स आहे, विधान आहे, यावर एक प्रश्न आलेला होता. देशाच्या राजकीय संकटांची कोणतीही पुनर्रचना करताना भारताच्या एकतेला प्राधान्य दिले पाहिजे, हे त्यांचे मत होतं. आयोगाने मूळ घटनेतील राज्यांचे 4 गटातील जे विभाजन होते आपले A, B, C आणि D, त्या जागी त्यांनी 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण केले होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या होत्या? हा 2018चा प्रश्न आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी कुठल्या कुठल्या ज्या तरतुदी आहेत त्या लागू झाल्या होत्या ते आपल्याला माहीत पाहिजे. तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी नागरिकत्व, तात्पुरती संसद होती आणि निवडणुका हे लागू करण्यात आलं होतं. मूलभूत अधिकार हे लागू करण्यात आले नव्हते. हे मूलभूत अधिकार आपल्याला कधी भेटले आपल्याला माहितीच आहे. 1976 स्वर्णसिंग कमिटीच्या शिफारशीनुसार ते करण्यात आले होते, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी जेव्हा घटना स्वीकृत करण्यात आली होती त्यावर 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या आणि घटनेची अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाली. तर घटनेच्या 394 कलमानुसार काही तरतुदी ज्या आहेत ते 26 नोव्हेंबरपासूनच लागू झाल्या होत्या. त्या कोणत्या तरतुदी आहेत ते आपण बघणार आहोत. कलम 5, 6, 7, 8, 9 हा नागरिकत्वासंबंधीच्या कलमा आहेत. राष्ट्रपतींची शपथ किंवा प्रतिज्ञा म्हणजेच कलम 60मध्ये दिले आहे. निवडणुकीसंदर्भात म्हणजेच निवडणूक आयोग 324. त्यानंतर डेफिनेशन म्हणजेच व्याख्या स्टेटची 366. अर्थ लावणे 367. तात्पुरती संसद 379. राष्ट्रपती संबंधी तरतूद 380 आणि संसद आणि राज्य विधिमंडळातील रिक्त जागा भरण्यासंबंधीची तरतूद आहे 388 कलम लागू करण्यात आली होती. आणि आकस्मिक काळात पहिल्या व 4थ्या परिशिष्टात दुरुस्ती करण्याबाबत राष्ट्रपतीला अधिकार आहेत, हा कलम म्हणजेच 391 कलम हे लागू करण्यात आले होते. तर इत्यादी महत्त्वाचे कलम आहेत, यावर सुद्धा तुमचा येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न असू शकतो. तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मागील वर्षाचे महत्त्वाचे 5 प्रश्न बघितले आहेत आणि या 5 प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला महत्त्वपूर्ण अभ्यासाची जी माहिती आहे ती देण्याचा प्रयत्न केला आहे. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजेच पार्ट 2 पासून घटना निर्मिती आणि वैशिष्ट्ये यावर राहिलेली काही आणखी 5-6 प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत. आणि सोबतच जे समोरचे टॉपिक आहेत, जे तुम्हाला महत्त्वाचे 9 टॉपिक मी सांगितले आहेत, त्यावर सुद्धा आपण 1 बाय 1 जे प्रिव्हियस इयरचे प्रश्न आहेत ते अशाच प्रकारे डिटेलमध्ये बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रश्नांचे जे टॉपिक आहेत, कुठल्या कुठल्या टॉपिकवर प्रश्न आले आहेत ते माहीत होईल आणि अभ्यास करण्याला थोडी सोपी जाणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच या सिरीजचा फायदा घ्या आणि जास्तीत जास्त या सिरीजमधून तुम्हाला कसा आउटपुट मिळेल याच्यावर तुम्ही फोकस करा. सोबतच आपल्या चॅनलच्या माध्यमातून राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 करिता स्ट्रॅटेजी आणि बुक लिस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम, पुस्तकांची यादी याचा पूर्ण व्हिडिओ आपण पार्ट 1 आणि पार्ट 2च्या माध्यमातून टाकला आहे. तुम्ही तो नक्कीच बघा. आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करिता जी जून महिन्यामध्ये आहे त्याकरिता सुद्धा आपण पुस्तकांची यादी आणि स्ट्रॅटेजी याचा व्हिडिओ 2 पार्टमध्ये टाकला आहे, तो पण तुम्ही जाऊन बघू शकता. आणि सोबतच येणाऱ्या दिवसांमध्ये आपण कंबाईनचा अभ्यास कसा करायचा, कुठली पुस्तकं वाचायची आणि कुठल्या विषयावर डिटेल टॉपिक वाईज कोणकोणते अभ्यास करायचं याचा पण सुद्धा आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. सोबतच जिल्हा न्यायालय भरतीकरिता सुद्धा आपण पुस्तकांची यादी आणि संपूर्ण नियोजन याचा व्हिडिओ टाकला आहे. आणि पुरवठा निरीक्षक या पदाकरिता सुद्धा आपण पुस्तकांची यादी आणि संपूर्ण नियोजन हा टाकलेला आहे.
इतर माहितीकरता तुम्ही हा टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता ब्रेनसीड MPSCच्या. ही जी PDF आहे PYQची जी आपण पार्ट 1मध्ये बघितलं आहे, याची PDF जी आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड करत आहे. तुम्ही तिथून जाऊन डाउनलोड करून त्यातील महत्त्वपूर्ण नोट्स हे आपल्या बुक्समध्ये उतरवू शकता आणि